हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत कारल्याची भाजी कशी करायची याची नवीन रेसिपी आहे. तर ते तुम्हाला मी शेअर करते. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हे पहा, मी बारीक चिरून घेतलेले आहे कारले. आता याला आपण 2 मिनटं वाफ देणार आहोत, म्हणजे त्याचा कडूपणा कमी होईल. तर चला आता आईला वाफ देऊया. हे पहा, वाफ काढून घेण्यासाठी मी कुकरमध्ये कारले टाकलेले आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी घातलेलं आहे. तर आता आपण याची झाकण लावून एक वाफ काढून घेऊयात. आता याची आपण एक वाफ काढणार आहोत 2-3 मिनिटाकरता. नंतर मग आपण भाजी करणार आहोत. आपले आता 2-3 मिनिटं झालेले आहेत. तर आपण आता कुकर उघडून पाहूया. हे पहा, हे असं झालेलं आहे कारलं. तर आपण यातलं पाणी सगळं काढून घेणार आहोत आणि फोडणीसाठी कारल्याची तयारी करणार आहोत. हे पहा, मी पाणी काढून यामधलं सगळं पाणी पिळून घेतलेलं आहे आणि हे असं दिसतंय कारलं. आता याला आपण फोडणी देऊयात. मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते. एक पळी तेल घातलेलं आहे. यामध्ये आपण जिरी मोहरीची फोडणी देणार आहोत तेल गरम झाल्यानंतर. आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आता मी फोडणी देते. जिरे मोहरीची फोडणी चांगली तडतडून देणार आहे. जिरे मोहरी त्यामध्ये मी हा कढीपत्ता आहे जो वाळवून बारीक केलेला आहे पूर, कारण मुलं कढीपत्ता खात नाहीत ना. तर मी त्यासाठी आता बारीक करून ठेवते आणि मग ती फोडणीमध्ये घालते. त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा, एक कांदा घेतलेला आहे मी तो. हा कांदा आपला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आपला कांदा हा थोडासा परतलेला आहे. त्यामध्ये मी आता अद्रक लसूण आहे याची पेस्ट घालणार आहे. थोडंसं अद्रक लसूण, थोडंसं सुक्क खोबऱ्याची पेस्ट. हे सुक्क खोबरं आणि अद्रकची पेस्ट आहे ते आपण छान असे परतून घेणार आहोत कांद्याबरोबर. कढीपत्ता हा मुलं खात नाहीयेत, त्यामुळे मी शक्यतो तो वाळवते आणि सुकल्यानंतर त्याचा चांगला असा बारीक भुगा होतो. मग तो भाज्यांमध्ये सगळ्या थोडा थोडा टाकते, म्हणजे भाज्या पण छान होतात आणि मुलांच्या पोटात पण जातो कढीपत्ता. शरीराला गरज आहे कढीपत्त्याची. हे असं छान असं परतून घ्यायचंय कांद्याबरोबर. खोबरं, अद्रक लसूणची पेस्ट हे छान असं आपलं परतून झालेलं आहे. तर यामध्ये मी थोडीशी धने पावडर टाकणार आहे, थोडीशी हळद आणि लाल तिखट मिरची पावडर आहे ना, ती थोडीशी घालणार आहे चवीपुरती. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घालू शकता. आणि त्यामध्ये हा गूळ आहे, तो गूळ घालणार आहे चिरलेला. गुळामुळे कारल्याची भाजी खूप छान अशी होते. ते मस्त असं आपलं गूळ वगैरे ते सगळं परतून घ्यायचंय कांद्याबरोबर. लाल तिखट, हळद, मीठ राहिलेलं आहे, थोडं टाकूया मीठ. हे कांद्यामध्ये मीठ घातले थोडंसं. त्यानंतर कारल्यामध्ये घालूया. आता यामध्ये आपण आपलं हे वाफवलेलं कारलं आहे ना, ते घालणार आहोत. गुळामुळे खूप अशी मस्त अशी टेस्ट येते कारल्याला. त्यातला कडवटपणा आपण वाफवून घेतल्यामुळे पूर्णपणे निघून गेलेला असतो. गुळामुळे आणखी छान अशी चव येते. मुलांना तर खूप असं आवडीनं खातात ते कारलं. जे मुलं खात नसेल त्यांना तुम्ही आवडून खाऊ घाला असं कारल्याची भाजी. गोड कारलं हे छान असं आपण परतून घ्यायचं आहे. वाटण आहे ते सगळं कांद्याचं. त्यामध्ये कारलं छान असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही पण छान अशी मिक्स करून घ्यायची भाजीमध्ये.
हे कारलं माझी मुलं पण कारलं अजिबात खात नाहीत, पण मी ज्यावेळेस त्यांना अशा प्रकारचं कारलं भाजी करून घातली त्यावेळेस ते पण खायला लागले. आवडीनं खातात माझी मुलं आता कारल्याची भाजी. तुम्ही पण नक्की अशा पद्धतीनं करून पहा आणि मुलांना खाऊ घाला. शरीरासाठी अतिशय उपयुक्त असं कारलं आहे. पित्त जळतं, पित्तावरती नाश करतं पित्ताचा या कारल्याच्या भाजीमुळं शरीराला उत्तम अशी ही भाजी. आणि याला 2 मिनिटं टाकून ठेवणार आहोत. 2 मिनिटाकरता झाकून ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले 2 ते 5 मिनिट झालेले आहेत. आपण उघडून बघूयात भाजी कशी झाली आहे. हे पहा, मस्त असे गुळामुळे पाणी सुटलेलं आहे कारल्याला. वैसरपणा गुळ घातल्यामुळे आलेला असतो त्याला, त्यामुळे खूप छान होते. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा मोठा कूट घालणार आहोत. थोडासा शेंगदाण्याचा मोठा कूट घातलेला आहे. आता हे आपण छान असं परतून घ्यायचंय, सगळीकडे मिक्स करून घ्यायचं कूट. दोन मिनिटं मोठ्या गॅसवरती हे परतायचे आणि गॅस बंद करून आपली भाजी आहे ती खाण्यासाठी तयार होणार आहे. तर ही रेसिपी बघा नक्की एकदा तुम्ही करून आणि मुलांनाही खाऊ घाला. खूप छान आहे अशी रेसिपी, साधी. ही पहा, मस्त अशी आपली कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. किती छान दिसते बघा. खायला तर खूपच सुंदर लागते. मुलांना तर खूप आवडेल ही भाजी. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. अशा पद्धतीची आपली मस्त अशी कारल्याची भाजीची, गोड कारल्याची भाजी याची डिश तयार आहे. यामध्ये असं ही मस्त गोड कारलं, लाल माठ, हा पहा लाल माठीची भाजी केलेली आहे मी. खूप छान अशी डिश तयार आहे. खूप पौष्टिक आणि हेल्दी अशी ही डिश आहे. आणि हे पहा फुलके, हे अशी मुलांना डिश बनवून नक्की तयार करून द्या. खूप छान अशी टेस्टी भाजी आहे दोन्ही, लाल माठ आणि कारलं, गोड कारलं. कडू कारल्याची भाजी मी गोड कारल्यामध्ये केलेली आहे.